श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत की परिस्थिती आपली परीक्षा पाहत आहे. फक्त टिकून कशा प्रकारे राहायचं आहे ते स्वामी महाराज त्यांच्या विचारातून आपणाला सांगणार आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी एका अशा टप्प्यावर येत असतो की जिथे मन आपणाला विचारत असतं, हे माझ्याच बाबतीत असं का घडत आहे, माझं काय चुकलं आहे, हे कधी संपणार आहे. आणि अशा वेळी स्वामी महाराजांचे शब्द कानावर पडणे म्हणजे ती सुद्धा आपल्यासाठी एक पर्वणीच असते. परिस्थिती आपली परीक्षा पाहत आहे, फक्त त्यासाठी टिकून राहायचं आहे असे स्वामी महाराज म्हणत असतात. हे वाक्य ऐकायला जितकं सोपं आहे, पण जगायला तितकंच कठीण सुद्धा आहे. कारण टिकून राहणं म्हणजे नुसतं श्वास घेत राहणं नाही, तर टिकून राहणं म्हणजे आशा न सोडता, श्रद्धा न ढळवता, स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून पुढे चालत राहायला पाहिजे. म्हणजे परिस्थिती आपली परीक्षा पाहत आहे, फक्त आपण टिकून राहायचं आहे. याच्यासाठी परिस्थिती म्हणजे नेमकं काय असतं, तर परिस्थिती म्हणजे फक्त बाह्य घटना नाहीत, तर नोकरी जाणं, आर्थिक अडचण येणं, आजार, नात्यातील ताणतणाव, अपयश, अपमान या सर्व गोष्टी म्हणजे परिस्थिती असतं. परिस्थिती म्हणजे आपल्या मनातील उठलेली भीती असते, आतली असुरक्षता म्हणजे आतमध्ये आपणाला जी असुरक्षितता वाटते ती असते. आणि आता पुढे काय हा सतत टोचणारा प्रश्न आपणाला पडलेला असतो. स्वामी महाराज काय म्हणतात, तर परिस्थिती ही आपली शत्रू नाही, तर ती एका गुरुसारखी आहे. ती आपल्याला मोडायला येत नाही, तर ती आपल्याला परत एकदा घडवायला येत असते. तर परीक्षा का घेतली जाते, कारण शाळेत गुरु परीक्षा का घेतात, विद्यार्थ्याला त्रास द्यायला घेतात का, नाही, त्यांच्या ज्ञानाची, संयमाची, तयारीची चाचणी घ्यायला परीक्षा घेत असतात. तसंच आयुष्यातील परीक्षा ह्या आपल्या श्रद्धेची, संयमाची, धैर्याची आणि स्थैर्याची चाचणी सुद्धा घेत असतात. स्वामी महाराज जेव्हा म्हणतात परिस्थिती आपली परीक्षा पाहत आहेत, तेव्हा ते सांगतात की ईश्वर आपल्याला कमकुवत समजत नाहीत, तर ते म्हणूनच ते आपल्याला कठीण प्रश्न देत असतात. टिकून राहणं म्हणजे नेमकं काय असतं? टिकून राहणं म्हणजे हार न मानण्यासारखं. रडायचं नाही असं नाही, पण दुःख होऊ द्यायचं नाही असं सुद्धा नाही, पण त्या दुःखातच अडकून न पडता मी तरीही पुढे जाणार आहे हा निर्धार करणं म्हणजे टिकून राहणं आहे. स्वामी महाराज म्हणत असतात, वादळांचं झाड तुटत असतं, पण मुळं खोल असतील तर झाड उभं राहतं. आपली श्रद्धा ही आपली मुळंच असल्यासारखी आहेत. श्रद्धा का महत्त्वाची असते, तर श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, तर श्रद्धा म्हणजे मला सगळं कळत नाही, पण जे घडतंय त्यामागे काहीतरी चांगली योजना आहे स्वामींची, हा विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. जेव्हा सगळे दरवाजे बंद दिसतात, तेव्हा स्वामी महाराज म्हणत असतात, थांब, अजून न दिसणारा दरवाजा उघडायचा राहिला आहे. पण त्या दरवाजापर्यंत पोहोचायला आपल्याला टिकून राहावंच लागतं. अनेकदा परिस्थिती का वाढतच जात असते असं आपण विचारत असतो. देवा, मी इतका त्रास सहन केला तरी अजून का अशा प्रकारे माझी परिस्थिती चांगली होत नाही. कारण शेवटचा क्षण येईपर्यंत आपली खरी ताकद आपल्याला कळतच नाही. सोनं जितकं तापवतात तितकं ते शुद्ध होत असतं. स्वामी महाराजांचे शब्द इथे खूप खोल अर्थ सांगून जातात. परिस्थिती जितकी तीव्र तितकं रूपांतर तुमचं मोठं होत असतं. टिकून राहिल्याचं फळ काय आहे, तर फळ लगेच दिसेलच असं नाही, पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या काळाने मला मोडलं नाही, पण मला घडवलं आहे. आज जो संयम तुम्ही शिकत आहात, तो उद्या कोणाच्या तरी जीवनाचा आधार बनणार आहे. आज जी वेदना तुम्ही सहन केला आहात, ती उद्या तुमची ओळख बनणार आहे. स्वामी महाराजांची करुणा. स्वामी महाराज कधीच म्हणत नाहीत, तुला त्रास होणारच नाही. ते म्हणत असतात, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे. आई मूल पडताना पाहते, पण प्रत्येक वेळी उचलून धरतच नाही, कारण तिला माहीतच असतं आज पडेल पण उद्या स्वतः उभा राहील. तसंच स्वामी महाराज आपल्याला स्वतंत्र, मजबूत आणि आत्मविश्वासी बनवत असतात. आजच्या काळात या वाक्याचं महत्त्व एवढंच आहे. आजचा माणूस लगेच थकतो, लगेच निराश होत असतो, लगेच प्रश्न विचारत असतो, याचा काय उपयोग आहे, अशा प्रकारे बोलत असतो. पण स्वामी महाराज सांगत असतात, उपयोग तर नंतर कळत असतो, आता फक्त टिकून राहायचं असतं. सोशल मीडियावर सगळं सुंदर दिसत असतं, पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक लढाई चालूच असते. जो शांतपणे लढत असतो तोच खरं युद्ध जिंकत असतो. टिकून राहण्यासाठी काय करायचं आहे, तर रोज थोडा वेळ शांत बसायचं आहे, स्वामी महाराजांचे नाव घ्यायचं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. आजचा दिवस फार आजचा दिवस पार पाडायचा आहे. उद्याचा विचार उद्या करायचा आहे. स्वतःला आठवण करून द्यायची आहे. हेही दिवस जातील. मित्रांनो, मैत्रिणींनो, आज जर तुमचं आयुष्य कठीण टप्प्यात असेल तर लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही, तुम्ही परीक्षेच्या मार्गावर आहात. परीक्षेत बसला आहात आणि प्रत्येक परीक्षा ही उत्तीर्ण होण्यासाठीच असते. स्वामी महाराजांचा हात धरून डोळ्यात पाणी असलं तरी छातीमध्ये धैर्य ठेवून फक्त एकच गोष्ट करायची आहे, टिकून राहायचे आहे. कारण जो टिकून राहतो तोच एक दिवस सांगत असतो, त्या परिस्थितीने माझी परीक्षा पाहिली आणि स्वामी महाराजांनी मला पास केलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यावरून आपली परीक्षा पाहत आहे, फक्त टिकून राहायचं आहे असे स्वामी महाराज का म्हणतात हे आपणाला समजलं असेलच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. अशाच प्रकारचे व्हिडिओ आणखीन पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.